वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बापू, आज मी तुम्हाला 9व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाचा आणि अर्जुनाचा काय संवाद झाला, काय प्रश्न उत्तर, अर्जुनानं काय विचारलं, श्रीकृष्ण महाराजांनी त्याला काय सांगितलं, हे मी तुम्हाला म्हणजे संस्कृतून मराठीत करून दाखवतो. तर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, माझी भक्ती आणि देवताची भक्ती यामध्ये फरक सांगू लागले ते त्याला. ते म्हणजे बघ, रावणानं महादेवाची भक्ती केली, त्या रावणानं 9 शिरं, त्याला 10 शिरं होते म्हण, तर 9 शिरं त्या महादेवाच्या पायावर कापून ठेवले तरीही महादेव प्रसन्न व्हायला तयार नाही. आणि नंतर मग 10व्या शिराला तलवार लावली रावणानं, तेव्हा कुठंतरी महादेव प्रसन्न झाले आणि त्याला दिलं काय, मग त्याला 14 चौकडी राज्य दिले. आणि ते राज्य टिकलं का? नाही, टिकलं नाही ते राज्य. त्याला म्हणजे त्याचं राज्य गेलं, सर्वस्व गेलं, त्याचा जीव बी गेला त्याच्यात. पण तसं माझं नाही अर्जुना, माझी भक्ती करायला एवढं काही मान कापून ठेवायची गरज नाही. बरं अर्जुना, माझी भक्ती करायला फक्त काय लागतंय? पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुपहत मस्नामी प्रयत्नात्मक. माझी भक्ती करायला तुझ्याजवळ पत्र असन, फूल असन, पत्र नाही, फूल नाही, पाणी तर असन. पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति. माझ्या भक्तानं जरी मला अर्पण केलं तर मी त्याचा आनंदानं स्वीकार करतो अर्जुना, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. आणि अर्जुनाला त्यांनी सल्ला दिला की अर्जुना, यत करोशी, जे करत असतील, यदस्नाशी, जे खात असतील, यत करोशी यदस्नाशी, यत जुहोशी दधाशी, ये तपस्ये शिकवते तत्करोसो मदत. तू सगळं काही मला अर्पण कर, असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं सांगितलं. मग श्रीकृष्ण महाराज झाला, अर्जुन म्हणतो, देवा मी हे तुम्ही म्हणले ते सगळं करतो, परंतु माझा याच्यात काय फायदा आहे? श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, शुभाशुभ फलेरैवं मोक्षसे कर्मबंधने संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैसेसी. अरे अर्जुना, तुझ्या मोक्ष मार्गात येणारे शुभ अशुभ कर्म, शुभाशुभ फलेरैवं, आणि मोक्षाच्या आड येणारे जे कर्मबंधन आहेत, ते कर्मबंधन मी नष्ट करून टाकतो आणि तुला मोक्ष देतो, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. मग ते म्हणले, देवा मी तुमचा भक्त आहे, मी तुमचा सखा आहे, सोयरा आहे, आणि मी तुमचा नातेवाईक आहे, म्हणून माझं करतात. परंतु बाकी लोकांचं, अरे ते म्हणले, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषेस्ति न प्रिया, ए भजन्ति तुमां भक्त्या मयि ते सुचाप्यहम. अर्जुना, मी सगळ्या भूतासंग सम आहे, मला कोणी कमी नाही, कोणी मला प्रिय नाही, कोणी अप्रिय बी नाही, परंतु मला जे भासतात ते मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे आणि ते मला प्रिय आहे, असं म्हणले. मग म्हणला अर्जुन म्हणला, श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, अपि चेत सुदुराचारो. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अपि चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यग्योषितो विसा. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. अर्जुना, तो माणूस कितीच अपिच्छेद सुदुराचार, किती दुराचार्य असू दे, मला जर अनन्य भावानं भजत असेल ना, अपिच्छेद सुदुराचारो भजते मात नन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक योषितोयसा. आणि तो क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो ताबडतोब धर्मात्मा होतो
आणि त्याला शाश्वत शांती निगतशिरी त्याला शांती मिळते. अर्जुना हे ध्यानात ठेवतो की माझ्या भक्ताची कधीही प्रणस्थिती होत नाही. न मे भक्त प्रणस्थिती. माय बाबा असं श्रीकृष्ण महाराज म्हणल्यावर अर्जुन म्हणला देवा स्त्रियाबद्दल काय तुमचं मत आहे, स्त्रियाला काय करतात? ते म्हणले स्त्रियाला लोक आजकाल कोणताही अधिकार द्यायला तयार नाहीत, त्याला दुय्यम दर्जानं वापरते. ते म्हणले अर्जुना ते म्हणले अर्जुना मामी फार तपाश्रीते ये पिशी पापयन स्त्रिय वैश्य असतात सुधरा शेपियांती परांगती. त्या स्त्रियाला वैश्याला सुधराला माझ्याकडं सारखी गती आहे अर्जुना. मला कोणी शूद्र नाही, कोणी स्त्री नाही माझ्यापाशी, कोणी पुरुष नाही, सगळे सारखे आहेत मला. काय मग ते म्हणले ब्राह्मणाला काय करतात? ते म्हणले किमं पुनर्ब्रह्मणा पुण्या भक्त्या राजर्षेस्तथा अनित्यमा सुखम लोक मिमं प्राप्य भजस्व माम. अर्जुना अरे ब्राह्मणाचं काही विचारतो बाबा, किम पुनर्ब्रह्मणा पुण्या भक्त्या राजर्षेस्तथा. अरे अर्जुन हे जाऊ दे, सोडून दे सगळं. तू अनित्य हेच, हा लोक अनित्य आहे, हा ऋतुलोक अनित्य, अनित्य मग सुखम लोक मी मग प्राप्य भजस्व भाव. मन मना भो मत भक्तो. अर्जुना माझा भक्त हो, मन मना भो मत भक्तो मध्या जीवाम नमस्करो माम वैशेषयुक्त वय वमात्मान मत्परायणा. तू हे सगळं सोडून दे आणि मन म्हणा माझा भक्त हो, मलाच नमस्कार कर, माझ्यापाशी युक्त होशील याच्यात संशय नाही. माय हो असा संवाद श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुनाचा 9व्या अध्याय झाला. 9व्या अध्याय हा राजगुह्य विद्यायोग आहे आणि ही गुह्य जो शे झाला तर तो मी तुमच्या पुढं मांडला. माय बापू पटला असेल तुम्हाला तर ह्या सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. जय हरी, जय हरी, जय.